मराठी बनाम हिंदी विवाद में मुसलमानों को घसीटने के मंत्री नीतीश राणे के बयान पर क्या बोले मनसे नेता अविनाश जाधव, सुनिए। त्यात काही आम्ही थांबणार नाही। जो मराठी भाषेबद्दल बोलेल, जो मराठीला बोट दाखवेल, अशा बोट तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नितेश राणेंनी हे पण सांगितलंय की मोहम्मद अली रोड असेल किंवा भेंडी बाजारमध्ये जाऊन त्या लोकांना मारा, गोल टोपीवाल्यांना। अरे काय झालंय वो नया है वो कारण आता एक 6-7 वर्षापूर्वी तो हिंदू झाला। त्याच्या आधी तोच विविध रोजा तोडायला जायचा, टोपीवाल्यांबरोबर फिरायचा। ज्या वेळेला ती लोक यांना मतदान करत होती त्यावेळेला आवडीने घेत होती। आज त्यांचा उपयोग नाहीये म्हणून त्यांच्या बाबतीत तुम्ही काही बोलाल। मला असं वाटतंय की नितेश राणेंनी एकदा 10 वर्षापूर्वीचे त्यांचे व्हिडिओ काढावेत, पाहावं की आता आज हिंदू आहेत, उद्या पुन्हा ते त्यात जातील। काही भरोसा नाही, बीजेपीची सरकार कोसळली की हे सत्तात जिथे असेल तिथे पळणारी लोक आहेत। खूप जास्त मनावर यांना घेऊ नका, जास्त प्रसिद्धी देऊ नका। आताची प्रसिद्धीची ज्याची गरज आहे महाराष्ट्राला ती या दोन भावांच्या उद्याच्या मेळाव्याची आहे, त्याच्याकडे लक्ष द्या। आता काय कावळे बाहेर येणार, कुत्रे बाहेर येणार, सगळेच बाहेर येणार। उद्या सकाळपासून तर यांच्या बुडाला आग लागलेली असेल, उद्या सकाळपासून यांची बडबड ऐकावीच लागेल। पण आमचं महाराष्ट्राचं मराठी माणसाचं लक्ष या दोन भावांकडे आहे, त्यामुळे आता यांना उत्तर देणं आम्हाला तेवढं